नमस्कार, मी उन्नती अमित माने आणि मी मूवीमध्ये सध्याच्या लहान मुलीचा रोल केला आहे. आणि माझी ही विनंती आहे की सर्वांनी 1 ऑगस्टला चित्रपटगृहात नक्की जावा. फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा. कचरा करतात त्यांना काय सांगणार? त्यांना सांगणार तुम्ही हा पिक्चर बघा आणि कचरा नका करू प्लीज, आणि आपला भारत स्वच्छ ठेवूया. नमस्कार, मी वैभवी कुटे आणि मी अवकारिता या चित्रपटामध्ये दीपू ह्या कॅरेक्टरचा रोल केला. काय असेल थोडं काय सांगेल कचऱ्याबद्दल लोकांना? सर्वांनी कचरा नाही करायला पाहिजे, म्हणजे कचरा केला तरी डस्टबिनमध्येच टाकायला पाहिजे, कारण सफाई कामगारांना खूप प्रॉब्लेम होतो सामना. आव्हान काय करणार प्रेक्षकांना? का बघायला पिक्चर यावा? कारण जर का तुम्ही पिक्चर बघितला ना तर तुम्ही पण कचरा नाही करणार, हे मला खात्री आहे. ओके, थँक्यू. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. तर सध्याला मी नेहरू नगर या भागात काम करतोय. तर अवकारी का या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात, कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल काय भावना आहे, जी लोकांची जी भूमिका आहे तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील. खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत, जे लोक मी जाणून घेत नाही, पण खरंच खूप मला आनंद वाटतोय की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार. म्हणजे आता आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं, पण अवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले. लोकांचे भावनिक प्रश्न झाले, लोकांचे जे कामकाज करताना जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाचा फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला. पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे आता वाव भेटलेला. यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि अवकारिकाच्या माध्यमातून जे भोसले सरांनी जो काही प्रयत्न केलेला आहे, खरंच त्यांचा खूप आभार मानतो. लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल याची अपेक्षा आहे. धन्यवाद. काय सांगाल? उमेश बनसोडे, आंबेडकर नगरमध्ये राहतो. हा जो पिक्चर आपण निर्माती केलेला आहे अरविंद शिंदे सरांनी, तो पिक्चर चांगल्यात चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट करून. कारण ज्यांच्या हाती पाळण्याची दोरी देशाचा उद्धार करेल या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवरून. धन्यवाद. राहायला नेहरूनगरमध्येच राहतो मी. या ठिकाणी त्या नेहरूनगर विठ्ठलनगरचे शिल्पकार आदरणीय अण्णा, तसेच या ठिकाणी आदरणीय राहुलभाऊ भोसले, तसेच या ठिकाणी ज्यांनी हा पिक्चर हे केला तसेच जे अरविंद भोसले सर, तसेच या ठिकाणी सर्व कलाकार समुद्री चव्हाण, मेसरामजी, तसेच खैरे या ठिकाणी हा पिक्चर केला. परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला. माणसांना संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्त्वाचा पिक्चर आहे. तर सर्वांनी हा पिक्चर बघावा. कमीत कमी भावना मी विनंती करतो की झोपडपट्टीच्या लोकांना फुकट पिक्चर दाखवा विशाल थिएटरमध्ये, अशी मी भावना विनंती करतो. या ठिकाणी धन्यवाद. प्रचार आम्ही स्वतः करणार. या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आपल्या नेहरूनगरमध्ये प्रचार सुरुवात केला. या ठिकाणी भोसले परिवारांचा या ठिकाणी सर्व त्यांचा हात आहे. या ठिकाणी एवढं बोलून थांबतो. जय भीम. मी शिवशंकर उबाळे, राहणार विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी, पुणे 18 या ठिकाणी राहतोय. खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही 5 मिनिटाचा ट्रेलर पाहिला, अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय. मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहावा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थिएटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो. अवकारीच्या संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या या नेहरूनगर म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे. या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे. आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे. मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी या स्वच्छता, कचरा, लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात, खरकटं सांडतात किंवा बरेच लोक चालत्या गाडीतनं थुंकतात. मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा.
मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. पण हा सिनेमा बघितला मी थोडा, तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर 100% लोकांमध्ये फरक पडणार आहे. लोक कचरा करणार नाहीत. बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल तो थुकणार नाहीत, कंट्रोलमध्ये येईल. तुम्ही अनेक सामाजिक कामात पुढे असता, हा पिक्चर सामाजिक आहे, तुमच्या प्रभागासाठी नागरिकांना काय करणार आहे का? मला अशा पिक्चरची समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती. मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे, विठ्ठल नगर, खाररवाडी आहे, नेहरू नगर आहे, या प्रत्येक भागात विशाल स्क्वेअरचे 240 सीटचे थिएटर असे 3-4 दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणार आहे. म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनाही स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल. आणि सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, बरेच राजकीय नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या भागात हा पिक्चर नागरिकांना थिएटर बुक करून दाखवा ही विनंती आहे.